नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MH सेट एक्झाम जून 2025 या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. ही परीक्षा 15 जून रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेमध्ये मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या 35 प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो? पर्याय क्रमांक ए, पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. बी, पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने. सी, कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने. आणि डी, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा किंवा नाणी यांची संख्या सम आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने. एका माणसाने चुकून दोन व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली रक्कम देण्याचं कबूल केलं होतं, तर तो माणूस कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं वचन पाळू शकतो? तर त्याचं उत्तर आहे आपल्या पर्समधील निम्मी निम्मी रक्कम वाटून देऊन. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? ए, 1 तास. बी, 1 तास 5 मिनिटे. सी, 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटा अगोदर. डी, 1 तास 6 मिनिटांनंतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 तास 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटांच्या अगोदर. म्हणजे या कालावधीमध्ये तास काटा आणि मिनिट काटा एकरूप होतील. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? ए, 10. बी, 20. सी, 25 आणि डी, 0. बरोबर उत्तर आहे 0. आता हे कसं झालं? तर किंमत 20% ने कमी झाली म्हणजे नवीन किंमत पूर्वीच्या किमतीच्या 80% म्हणजे 100. 100ला 20 ने कमी झाली म्हणजे किती राहिली? 80. वजा झाली, कमी झालं म्हणून 100तून 20 वजा केले, पूर्वीची किंमत 80. खप 25% ने वाढला म्हणजे 100मध्ये 25ची वाढ करायची म्हणजेच पूर्वीच्या खपाच्या 125 झाला. आता सूत्र काय? उत्पन्न बरोबर किंमत गुणिले खप. मग नवीन उत्पन्न काय आहे? तर 80% म्हणजे किंमत गुणिले खप 125 बरोबर 100 पूर्वीचे उत्पन्न. नवीन उत्पन्न बरोबर 100 गुणिले 80 गुणिले 125 भागिले 100 बरोबर पूर्वीचे उत्पन्न 100 गुणिले 100. नवीन उत्पन्न पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा 100% आहे म्हणजे उत्पन्नात बदल हा 0 आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, 0 हे उत्तर बरोबर आहे. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते हे कशाचे उदाहरण आहे? ए, व्याप्ती. बी, हेत्वाभाव. सी, प्रत्यक्ष प्रमाण आणि डी, उपमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हेत्वाभाव. बोर्नव्हिटा पिल्याने सुद्धा शक्ती येते, कॉम्प्लॅन पिल्याने पण शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने पण शक्ती येते म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते, तर हे आहे हेत्वाभाव. एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? बघा, पर्याय ए 2160, पर्याय बी 2200,
पर्याय सी 2050 आणि पर्याय डी 1900. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2160 म्हणजे 2160. कसं ते बघूया. तोटा बरोबर खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत. खरेदीच्या किमतीतून विक्रीची किंमत वजा केल्यानंतर तोटा मिळतो. आणि नफा म्हणजे विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. म्हणजे आपण माल ज्या किमतीला विकला त्यातून खरेदीची किंमत वजा केल्यानंतर राहिलेली जी रक्कम असते तो म्हणजे आपला नफा. आता स्पष्टीकरण. समजा खरेदीची किंमत X मांडली, मग तोटा बरोबर खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत बरोबर X वजा 1480 म्हणजे खरेदीची किंमत वजा 1480. नफा बरोबर हे तोटा झाला म्हणजे तीच वस्तू 1400 ने विकल्याने होणारा शेकडा तोटा. तोट्यासाठी आपण खरेदीची किंमत ख की वजा वी की बरोबर X म्हणजे खरेदीची किंमत X मांडलेली आहे वजा खरेदीची किंमत X मांडली आणि विक्रीची किंमत तोटा होणार म्हणून वजा 1480 केली. आता नफा करताना काय करणार. नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत म्हणजे विक्री किंमत किती आहे पहिल्यांदा 2120 रुपये वजा खरेदीची किंमत X मांडलेली आहे कारण इथेही खरेदी किंमत X आहे इथेही आपण Xच घेतलेली आहे. मग X वजा 1480 बरोबर 2120 वजा X म्हणजे नफा बरोबर तोटा. आता इथं ह्या खरेदी किमतीतून विक्रीची किंमत वजा केली आणि त्याचबरोबर ह्या विक्री किमतीतून खरेदीची किंमत वजा केली म्हणजे आपलं हे जे समीकरण आहे किंवा हे जे सूत्र आहे ते आपण इथं दोन्ही सूत्र वापरली. तोटा एकदा काढायचा नफा एकदा काढायचा. मग खरेदीची किंमत बरोबर X बरोबर 1800 म्हणून शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. 20 शेकडा नफा होईल असं म्हटलंय म्हणून 20 भागिले 100 बरोबर नफा भागिले 1800 गुणिले 100 नफा 360. म्हणजेच वस्तू किमतीस विकल्यास 1800 अधिक हे 360 बरोबर 2160 म्हणजे 20% नफा होईल. म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर आहे 2160. ERNET एअरनेट या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. ए इंटरनेटमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क. बी एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क. सी एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क आणि डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. एअरनेट ERNET याचं योग्य अद्याक्षर आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली. भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली. पर्याय ए नंदन निलेकणी. बी सॅम पित्रोदा. सी जी पार्थसारथी आणि डी ए राजा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सॅम पित्रोदा. हे दूरसंचार विभागाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी क्रांतिकारक बदल घडवण्यात मदत केली. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. ए नागरी हवाई वाहतूक मंत्रालय. बी महिला आणि बाल विकास मंत्रालय. सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. डी ग्राम विकास मंत्रालय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. सारथी म्हणजेच रस्त्यावरून वाहतूक करत असताना त्या वाहनाचा जो ड्रायव्हर असतो तो म्हणजे सारथी. यावरून हे लक्षात ठेवायचं की सारथी हे संकेतस्थळ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आहे. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. ए हवा प्रदूषण कायदा. बी जल प्रदूषण कायदा. सी पर्यावरण संरक्षण कायदा आणि डी जबाबदारी कायदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्यावरण संरक्षण कायदा. प्रदूषण टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा हा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो.
सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येये ठरवली आहेत? ए 20, बी 17, सी 10 आणि डी 16. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 17. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशनने शाश्वत विकासासाठी 17 ध्येये ठरवलेली आहेत. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? ए तक्षशिला, बी नालंदा, सी गुणशिला आणि डी कुंडीनपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तक्षशिला. कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये म्हणजे वैदिक शिक्षण घेत असतानाच लष्करी शिक्षणाचे केंद्र सुद्धा होतं ते म्हणजे तक्षशिला. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस टिंबटिंब आयोगाने केली होती. ए भारतीय विद्यापीठ, बी सॅडलर, सी राधाकृष्णन आणि डी कोठारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राधाकृष्णन. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस राधाकृष्णन आयोगाने केली होती. शिक्षक शिक्षण हे टिंबटिंब होय. ए व्यावसायिक शिक्षण, बी धंदे शिक्षण, सी तांत्रिक शिक्षण आणि डी कौशल्य शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्यावसायिक शिक्षण. शिक्षक शिक्षण म्हणजे शिक्षकाची पदवी घेणं हे जे शिक्षण आहे ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण आहे. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे टिंबटिंब साली केले गेले. ए 1975, बी 1986, सी 1995 आणि डी 2005. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1986. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे 1986 साली केले गेले. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करीत नाही? ए DBT, बी DST, सी ICSSR आणि डी NCTE. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी NCTE. ही संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा म्हणजेच पैशाचा पुरवठा करत नाही. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम टिंबटिंब असतो. शंका समाधान करण्यासाठी, स्वयंमूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चरर्स पाहण्यासाठी आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर बरोबर उत्तर आहे शंका समाधान करण्यासाठी. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम शंका समाधान करण्यासाठी असतो. म्हणजे आपल्या काही शंका असतील तर ते ऑनलाईन आपण विचारू शकतो. डिस्कशन फोरम. टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. ए डिजिटल तक्ते, बी नकाशे, सी दिग्दर्शन पद्धती आणि डी भूमिका पालन पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिग्दर्शन पद्धती. या पद्धतीचा म्हणजे दिग्दर्शन पद्धतीचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. ए अप्रत्यक्ष, बी प्रत्यक्ष, सी विशेष आणि डी प्रमाणित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अप्रत्यक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. संशोधनासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब हा होय. वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. म्हणजे संशोधन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक गुण म्हणजे मनापासून त्या विषयाची आपल्याला आवड असली पाहिजे. शैक्षणिक संपादन हे चल टिंबटिंब श्रेणीवर मोजले जाईल. ए नामांकन, बी आंतर,
सी गुणोत्तर आणि डी क्रमांकन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंतर. शैक्षणिक संपादन हे चल आंतर श्रेणीवर मोजले जाईल. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम टिंबटिंब हे असेल. ए मध्यमान, बी मध्यांक, सी बहुलक आणि डी विस्तार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्यांक. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम मध्यांक हे असेल. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? ए चमत्कारिकता, बी सामाजिक व्यवस्था, सी एकमेवा द्वितीयता आणि डी भारतीयता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकमेवा द्वितीयता. म्हणजे भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे म्हणून ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? संस्कृती संघर्षात, भारतीय तत्वज्ञानात, भारतीय इतिहासात आणि ऐतिहासिक संघर्षात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए संस्कृती संघर्षात. भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा ही संस्कृती संघर्षामध्ये आहे. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे आहे. ए अनुलंब, बी क्षैतिज, सी अनौपचारिक आणि डी दूरस्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुलंब. ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते. ए प्रेषक, बी संदेश, सी माध्यम, डी संप्रेषणाची परिणामकारकता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संप्रेषणाची परिणामकारकता. ग्राहकाचे अनावधान म्हणजे ग्राहकाचा जो संदेश घेतोय त्याचं लक्ष नसणं हे म्हणजेच त्याच्यापर्यंत योग्य पद्धतीनं मेसेज न पोहोचणे म्हणजे संप्रेषणाची परिणामकारकता परिणाम करू शकते. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात कारण टिंबटिंब. ए श्रोत्यांची संख्या खूप असते, बी श्रोते निरक्षर असतात, सी श्रोत्यांचा समूह बहुजिन्सी असतो आणि डी प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रेषक आणि ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात कारण जे दाखवायचं आहे म्हणजे प्रेक्षकाला ज्याला ते दाखवायचं आहे ते तशा पद्धतीनं ग्राहकानं ते घेतलेलं नसतं, त्यामुळे त्या चुकीचा मिसमॅच झाल्यामुळं हे चुकीच्या दिशेने घेऊन जातात म्हणजे अवबोधातील फरक. स्वयं अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? ए भारतीय विज्ञान संस्थान, बी राष्ट्रीय मुक्त विद्यालक्षी शिक्षण संस्था, सी भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरू आणि डी शैक्षणिक संज्ञापन सहयोग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारतीय विज्ञान संस्थान. स्वयं अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी भारतीय विज्ञान संस्था या राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? ए 2020, बी 2025, सी 2030 आणि डी 2040. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2030. शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2030 हे वर्ष निर्धारित केलेलं आहे. खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक धुरव्याचा परिणाम आहे? ए डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ, बी उदर आणि आतड्याचे विकार, सी मूत्रपिंडाचे विकार आणि डी हाडांचे विकार. कोणता प्रकाश रासायनिक धुरव्याचा परिणाम आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ या रासायनिक प्रकाशामुळे होते, धुराचा परिणाम होतो.
मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ए. जैविक निर्गमन, बी. जैविक उत्तेजना, सी. सूक्ष्मजीव आवर्धित करणे आणि डी. जैविक शिडकावा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सूक्ष्मजीव आवर्धित करणे. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला सूक्ष्मजीव आवर्धित करणे असे म्हणतात. पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये टिंबटिंब येथे झाली. ए. अमेरिकेतील शिकागो, बी. इंग्लंडमधील मिल्टन केनीस, सी. फ्रान्समधील पॅरिस आणि डी. भारतातील दिल्ली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इंग्लंडमधील मिल्टन केनीस. आपण जे प्रश्न अभ्यासतो आहोत हे प्रश्न मागील काही प्रश्नपत्रिकांमधीलच आहेत आणि हे सेटच्या परीक्षेला यापूर्वी पहिल्या पेपरला हे सर्व प्रश्न आलेले आहेत आणि आपण म्हणूनच ते रिव्हिजनसाठी किंवा अभ्यासासाठी घेतलेले आहेत. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौरपटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? ए. अखंड विद्युत पुरवठा यंत्र, बी. अर्धसंवाह सामग्री, सी. परावर्तक आणि डी. विजेरी संच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अर्धसंवाह सामग्री. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौरपटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? तर अर्धसंवाह सामग्री. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिंबटिंबचा विकासही अभिप्रेत आहे. ए. सखोल ज्ञान, बी. सैद्धांतिक ज्ञान, सी. योग्य अभिवृत्ती आणि डी. योग्य संकल्पना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. योग्य अभिवृत्ती. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती आणि ज्ञान नव्हे तर त्यामध्ये योग्य अभिवृत्तीचाही विकास अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. ए. स्थान निश्चिती, बी. आकारिक, सी. साकारिक आणि डी. नैदानिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. साकारिक. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना साकारिक मूल्यमापन देते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले मागील काही प्रश्नपत्रिकांच्या वरील प्रश्न ज्याचा आपण येणाऱ्या 15 जूनच्या परीक्षेसाठी सराव केलेला आहे. तुम्ही हा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. याच पद्धतीचे सर्व प्रश्न असणार आहेत. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्याचा लाभ होईल. आणि यातील बरेचसेच प्रश्न वारंवार आलेले आहेत आणि त्यामुळेच आपण त्याचा इथे सराव केलेला आहे.